लोहगड खून प्रकरणामध्ये रोज नवनवीन खुलासे होत आहेत, ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. पण आज एक नवीन खुलासा समोर आलेला आहे. तो केलाय केतनच्या वडिलांनी. खरं तर दिव्य मराठी या वृत्तपत्राला एक त्यांनी मुलाखत दिलेली आहे आणि त्यांनी या मुलाखतीमध्ये त्यांना सियावर संशय नेमका कसा आला आणि त्यानंतर पुढचा काय घटनाक्रम घडला, ते पोलिसांकडे का गेले आणि त्यांनी सियाची चौकशी करायला काय सांगितलं, याच्याबद्दलची सगळी माहिती दिलेली आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल माहिती आहे, काय घडलं याच्याबद्दल माहिती आहे. अर्थात आता पोलीस वेगवेगळ्या अँगलने तपास करत आहेत आणि वेगवेगळ्या लोकांची सुद्धा चौकशी केली जाते आहे. सियाच्या भावाची सुद्धा चौकशी केली होती आणि जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्यावेळेस सियाच्या आईवडिलांची सुद्धा पोलिसांकडनं चौकशी सुरू आहे. पोलीस कुठलाही अँगल आता सोडणार नाहीयेत. सगळ्या अँगलने या सगळ्या संदर्भातले तपास सुरू आहेत. पण सुरुवातीपासून वेगवेगळे दावे केले जात होते. खरं तर हा अपघातच आहे याची खात्री सगळ्यांना पटली होती. पण सियाचं वागणं, तिने दिलेली उत्तरं, यामुळे शंका ही बळावत होती आणि त्यामुळेच मग त्यांनी पोलिसांना या सगळ्या संदर्भातली माहिती दिली होती. सगळा घटनाक्रम माहिती आहे, घटनासुद्धा तुम्हाला माहिती आहे. आता जी मुलाखत त्यांनी दिलेली आहे, की त्यांच्या वडिलांनी जी मुलाखत दिलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे ते आपल्याला समजावून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की सियाची जी आत्या आहे, जिने खरं तर हे लग्न जुळवलं होतं, तिने सियाला ओढत घराच्या बाहेर नेलं होतं. ते का नेलं होतं तर सिया हा अपघात घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही केतनच्या घरी आली होती आणि केतन अग्रवालच्या घरी आली होती आणि तेव्हा तिथे सगळे नातेवाईक होते. ते वेगवेगळे प्रश्न विचारत होते. केतनची बहीण सुद्धा तिला वेगवेगळे प्रश्न विचारत होती. त्यांच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की केतनचा कुठला पाय घसरला, डावा घसरला की उजवा घसरला, तो त्या कड्यापर्यंत कसा पोहोचला, तो तर याआधी सुद्धा अनेक वेळा त्याने ट्रेक केलेला आहे, त्यामुळे अशी रिस्क तो निश्चितच घेणार नाही, त्यामुळे तो तिथे कसा काय गेला, असे अनेक प्रश्न हे तिच्या नातेवाईकांनी केतनच्या बहिणीने विचारायला सुरुवात केली होती. पण जेव्हा सिया या सगळ्या संदर्भात कुठले उत्तर देत नव्हती, ती केवळ रडत होती किंवा रडण्याचा नाटक करत होती. हे सगळं पाहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये पाल चुकचुकली. हे सगळं सुरू असतानाच सियाच्या जी आत्या आहे, जिने खरं तर हे लग्न जमवलं होतं, तिने तिला तू चल म्हणून असं तिला म्हटलं आणि अक्षरशः तिथून ओढत ती आत्या आहे तिला घेऊन गेली होती. आणि त्यांना असं वाटत होतं कदाचित की सिया काहीतरी बोलेल किंवा काहीतरी सांगून टाकेल, अशी शंका त्यांना आली आणि त्यामुळेच तिला तिथनं घेऊन गेले, असं सुद्धा आता जे केतनचे वडील आहेत त्यांनी म्हटलेलं आहे. आणि हे सगळे प्रश्न विचारल्यानंतर आम्ही सगळे, आमचा मुलगा कसा गेला, आमचा मुलगा कसा काही पडला, या सगळ्या संदर्भातले आपण प्रश्न विचारत होतो. हे असत असताना सियाची रिॲक्शन ही काहीतरी वेगळी होती आणि म्हणूनच त्यांना या सगळ्या संदर्भातला संशय बळवला. मग ते सगळे एकत्र बसले, सगळे नातेवाईक एकत्र बसले आणि याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे. म्हणजे केतनची बहीण म्हटली की पप्पा, याच्यामध्ये कुछ तो ठीक नहीं लग रहा है, असं तिने म्हटलेलं आहे. मेरा भाई गया है लेकिन वो जवाब नहीं दे रही है, ऐसा कैसा, असा प्रश्न जे केतनची बहीण आहे तिने उपस्थित केला. आणि मग सगळ्यांनी शांतपणे विचार केला, काय काय झालं, काय काय घडलं, या सगळ्या संदर्भातला आठवायचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी CCTV सुद्धा चेक केले. त्यांनी सोसायटीचे CCTV चेक केले आणि त्यामध्ये त्यांना कळालं की सिया ही जेव्हा हे सगळी घटना घडली त्यानंतर त्यांच्या घरी येताना कशी आली, त्यावेळेस ती कुठेही रडताना दिसली नाही. ती अगदी नॉर्मल येताना त्यांना दिसली आणि वारंवार शंका आल्याने मग त्यांनी पोलिसांना या सगळ्या संदर्भातला फोन केला आणि या सगळ्या अँगलने सुद्धा चौकशी करा अशी विनंती त्यांनी केली. आणि ही चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे हे समोर आले होते. खरं तर याआधी सुद्धा केतन हा लोहगडावर गेला होता, त्यामुळे त्याला सगळ्या संदर्भातली माहिती होती. तो काही पहिल्यांदाच तिथे गेला नव्हता. 14 जूनला सुद्धा ते लोहगडावर गेले होते. त्यावेळेस सुद्धा तुम्हाला प्रसंग माहिती आहे की रियाने साप आला असं म्हणून त्याला मिठी मारली होती. खरं तर तिने ढकलायचा प्रयत्न केला होता, पण तो एका झुडपाला वाचला होता आणि त्यामुळे जेव्हा आपला जो प्लॅन आहे तो फसला असं सियाच्या लक्षात आलं. त्यानंतर तिने त्याला जाऊन मिठी मारली होती आणि साप आला होता म्हणून आपण धक्का लागला किंवा आपला चुकून धक्का लागला असं सुद्धा त्याच्यामध्ये म्हणाली होती. आता जी केतनची बहीण आहे तिने काय केलं होतं तर तिने सियाला अनेक प्रश्न विचारले. त्याच्यामध्ये म्हटली होती की तुम्ही कुठे बसले होतात, तो कसा पडला, असं नाही होऊ शकत की तो गडाच्या एवढ्या कॉर्नरला जाईल, असं सुद्धा जी केतनची बहीण आहे तिने असे प्रश्न हे सियाला विचारले होते. आणि सिया सुद्धा याची उत्तरं काही देत नव्हती, ती केवळ रडत होती, रडायचं नाटक केले होती. इतर जे पाहुणे होते त्यांनी सुद्धा तिला अनेक प्रश्न विचारले. त्याच्यामध्ये तो गडावरनं कसा पडला, त्याचा उजवा पाय घसरला की डावा पाय घसरला, असे प्रश्न विचारले. आणि ह्या प्रश्न विचारले तेव्हा केवळ ती रडण्याचं नाटक करत होती असं नातेवाईकांना वाटलं आणि म्हणून त्यांचा संशय बळावला होता. आता याच्यामध्ये एक ट्विस्ट सुद्धा आहे. ज्यावेळेस सियाने फोन केला की केतन गडावरनं पाय घसरून पडलेला आहे, त्यावेळेस केतनचे सगळे नातेवाईक हे लोहगडावर पोहोचले.
त्याचा जो मृतदेह होता तो काढण्यासाठी वेळ लागत होता. जेव्हा पोलीस आले, त्यांनी मृतदेह काढला आणि त्यावेळेस तिथे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती आणि ती गर्दी पांगवण्यासाठी ज्या एक महिला कॉन्स्टेबल होत्या त्यांनी म्हटलं होतं की अरे त्याचा श्वास चालू आहे, जरा बाजूला व्हा, त्याला पटकन हॉस्पिटलला जाऊ द्या, असं ती महिला कॉन्स्टेबल बोलली होती. पण जेव्हा महिला कॉन्स्टेबल असं बोलली आणि असं एक लक्षात आलं की तो जिवंत आहे, त्यावेळेस मात्र सिया ही घाबरलेली दिसली होती आणि हे त्यांच्या नातेवाईकांनी म्हणजे केतनच्या नातेवाईकांनी टिपलं होतं, काही लोकांनी टिपलं होतं आणि त्यानंतरच त्यांचा जी शंका आहे ती या सगळ्यामध्ये बळावली होती आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये आपण बघतोय की एक शंका नातेवाईकांनी येत गेली होती आणि त्यानंतरच त्यांनी या सगळ्याबद्दल पोलिसांना सांगितलं आणि पोलिसांनी या सगळ्याचा तपास केला आणि त्यानंतरचे धक्कादायक खुलासे हे तुमच्या समोर आहेत. आता सियाची चौकशी सुरू आहे, त्याच्यामध्ये तिने सुद्धा तिची बाजू मांडायचा प्रयत्न केलेला आहे, काय काय घडलं हे सांगायचा प्रयत्न केला होता आणि तिने नकार दिला होता लग्नाला, तिला लग्न करायचं नव्हतं, त्याच्याबद्दलची कारणं सुद्धा सांगितलेली आहेत. परंतु आता आणखी सुद्धा गोष्टी या सगळ्या संदर्भातल्या समोर येत आहेत आणि कशा पद्धतीने जेव्हा तिच्या आत्याने तिला ओढून नेलं होतं त्यानंतर त्यांचा जी शंका होती ती बळावली होती आणि म्हणूनच जेव्हा सगळे नातेवाईक बसले त्यांनी एकत्र चर्चा केली, सगळा सिक्वेन्स आठवायचा प्रयत्न केला आणि जेव्हा सिक्वेन्स आठवला त्यावेळेस लक्षात आलं की याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे. सियाच्या ज्या रिॲक्शन्स आहेत किंवा ज्या पद्धतीने ती रिॲक्ट होतीये त्याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे आणि म्हणून मग त्यांनी पोलिसांमध्ये जायचा निर्णय घेतला आणि सगळा सिक्वेन्स त्यांनी पोलिसांना सुद्धा सांगितला. पोलिसांनी चौकशी केली आणि सिया या सगळ्यामध्ये अडकलेली आहे. आता बघणं महत्त्वाचं असणार आहे की सियाच्या आई वडिलांची चौकशी सुरू आहे, त्यातनं काय समोर येतोय, त्यांची 7 दिवसांची कोठडी आहे, त्या दोघांच्या कोठडीमधनं आणखी काही ते खुलासे करतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि जेव्हा कोर्टामध्ये त्यांना प्रोड्यूस केलं जाईल त्यावेळेस सुद्धा काय घडतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.